श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। परमपूज्य आई। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। पुढे एका महिन्यानेच महाराजांनी महासमाधी घेतल्याची बातमी मला समजली। तेव्हा मला अतिशय दुःख झाले, कारण कार्तिकी पौर्णिमेला पुन्हा त्यांच्या दर्शनाला जावयाचे असे मी ठरवले होते। त्यामुळे त्या एकाच विचाराने माझे मन सदा बेचैन राहू लागले। एके दिवशी सहज बसल्या बसल्या मला थोडीशी डुलकी आली। तेव्हा हा देह जर्जरित झाला म्हणून त्यांचे विसर्जन करणे मला भाग पडले। सध्या मी कलावतीच्या रूपाने आहे, तेव्हा तुझी इच्छा तू पुरी करून घे असा महाराजांनी मला दृष्टांत दिला। तेव्हापासून आईंच्या विषयी मला अधिकच ओढ वाटू लागली। केव्हा एकदा आई भेटू असे मला झाले। पुढे लवकरच आई कीर्तनाच्या निमित्ताने हरिनामाचा प्रसार करीत शिमोग्याला आल्या। हे कळताच संकटांशी झूज देण्या दे आई मज धैर्य महा, नातरी आई तू सदोदित या दिनाजवळीच राहा। एकवर तू कृपादृष्टीने मजकडे न्याहाळोनी पहा, ना तरी फुकट जाईल माझा दुर्लभ अमोलिक जन्महा। ना ठावे पूजावेदी ना शास्त्र ठावे, ना काव्या ना त्याग ना ज्ञान धावे। तव चरणी मस्तक ठेवितो नम्र भावे, कृपा करोनी माते मज स्वदेशी न्यावे। अशा प्रकारे श्लोक रूपाने माझे मनोगत मी आईना कळविले। त्यावर गुरु भवनिवारी म्हणून त्या शरण जावे, गुरुसेवेत सदा तत्पर राहावे, गुरुभक्तीत सदा रंगून जावे, गुरु साक्षात ईश्वर मानूनी त्या भजावे। तरी जरी अज्ञपणे घेत राहू आहार, तरी क्षणोक्षणी वाढू लागे शरीर। तेवी सहज जरी मिळाली गुरुसेवा, पापक्षय होऊनी मिळे सत्यमेवा। ध्यात जा हरिसी ध्यात जा तू, हरी असे अमुचा पिता, हरिनाम असे महाप्रतापी, पापांची पेटवी चिता। गात जा सदा गात जा तू, हृदयस्थ प्रभू भगवंता, चित्तशुद्ध होईल त्वरित, जळूनी जाईल सकलही चिंता। येता जाता उठता बसता, रत होशी जरी हरिनामी, प्रभू तुझ स्वये देईल दर्शन, नेईल प्रेमे स्वग्रामी। असे आईंच्याकडून मला उत्तर आले। त्यानंतर मी शिमोग्याला जाऊन आईना माझ्याकडे घेऊन आले। महाराजांनी मला जरी दृष्टांत दिला तरी माझ्या मनात एक विचार येऊन गेला। तो म्हणजे हा की सध्या मी कलावतीच्या रूपाने आहे असे जरी महाराजांनी सांगितले, तरी मला प्रत्यक्ष अनुभव जर आला तर यापेक्षा माझा विश्वास दृढ होईल। त्यावर गंमत अशी झाली की त्याच दिवशी संध्याकाळी रिटायर्ड गोपाळराव खरे आणि त्यांची पत्नी इंदिराबाई हे उभयता आईंच्या दर्शनार्थ आले। त्यांनी प्रश्न केला, माझा मुलगा वासू 25 वर्षाचा झाला तरी त्याचे नोकरी धंद्याकडे बिलकुल लक्ष नाही। सकाळी उठल्यापासून दिवसभर एकसारखा तो भटकत असतो। आम्ही काही सांगायला गेलो तर आम्हाला तो उलट बोलतो। डॉक्टर लोक त्यांच्या मेंदूत काही दोष नाही असे सांगतात। तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? यावर हुबळीच्या मठात अन्नदानाबद्दल केलेला नवस तुम्ही पुरा करा असे आईनी त्यांना सांगितले। ते ऐकून उभयता म्हणाले, नवस केल्याची आम्हाला काही आठवत नाही, फार दिवसांची गोष्ट आहे, एकदम लक्षात येणार नाही, तेव्हा घरी जाऊन शांतपणे विचार करा असे सांगून आईनी त्यांची पाठवणी केली। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा ते जोडपे आले आणि म्हणाले, आम्ही हुबळीला असताना 1 वर्षी म्हणजे 1923 साली शेताचे भात जर व्यवस्थित मिळेल तर 2 पोती तांदूळ शिवरात्रीच्या उत्सवाकरता देऊ असे म्हटले होते। त्या वर्षी आम्हाला भरपूर भात मिळाले, पण आम्ही ती गोष्ट साफ विसरून गेलो। तेव्हा यापुढे कसे काय करावे? आई म्हणाल्या, एकूण तुम्ही नवस केलेली ही गोष्ट खरी आहे ना? मग महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी डोंबाऱ्यांच्या जेवणात तुमचे तांदूळ उपयोगात आणा। त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर पुढे त्यांचा मुलगा आपणहून नोकरीला लागला। एकूण अशा प्रकारे महाराजांनी माझ्या शंकेचे निरसन केले। त्यानंतर मात्र महाराज म्हणजेच आई असे माझे ठाम मत झाले। पण माझे मालक मात्र दुर्व्यसनी बनल्यामुळे
त्यांना देवधर्माचा काहीच रुचेना. बायका केव्हाही अविचारी असतात. तुम्ही लोक रूढी अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागलेले. एकदा दगड पाहिला की त्यांचं शेंदूर लावून त्यांच्याकडे कापूर उत्काड्या जाळणार आणि नाक घासणार एवढेच तुम्हाला माहीत आहे, असे मला उद्देशून ते सारखे म्हणायचे. एके दिवशी माझे मालक म्हणाले, माझी काही मित्रमंडळी दिल्ली, आग्रा, कलकत्ता, सिमला, बद्रीनारायण इत्यादी पाहायला जाणार आहेत. मला पण चल म्हणत आहेत, म्हणून मी जाण्याचा विचार केला आहे. तुला आईची सोबत आहेच, तेव्हा मला तुझ्याविषयी काळजी करण्याची काही कारण नाही. तेव्हा मी म्हणाले, तुमच्याबरोबर मी पण आले असते, परंतु सध्या आई आपल्याकडे आहेत तेव्हा सर्व तीर्थक्षेत्रे इथेच आहेत असे समजून तुम्हीच जाण्याचे रहित करावे असे मला वाटते. त्यावर वेळ पाहून ही गोष्ट मी आईच्या कानावर घातली. तेव्हा आई म्हणाल्या, अगं, माझे म्हणणे पण त्यांनी जाऊ नये असेच आहे, कारण सध्या त्यांचे ग्रहमान चांगले नाहीत. पण ज्या अर्थी त्यांनी जाण्याचा विचार केला आहे त्या अर्थी त्यांना जायला नको म्हणण्यानेच त्यांचे मन उदास होणार. त्यापेक्षा तूच देवाची प्रार्थना कर, म्हणजे तो ऐनवेळी काहीतरी अडचण आणून पुढे ठेवील. त्यावर आपसुकच त्यांचे जाणे रहित होईल. त्याप्रमाणे रात्री मी प्रार्थना केली. आश्चर्याची गोष्ट अशी घडली की दुसरे दिवशी पहाटे त्यांची कंबरच धरली. त्यामुळे त्यांना उठता येईनासे झाले. त्याबद्दल आईंच्याकडे त्यांनी औषध मागितले. तेव्हा आई म्हणाल्या, अहो, कर्मानुसार मनुष्याला रोग हे या वयाचेच, लगेच त्याचे निवारण व्हावे असे आपल्याला वाटते खरे, परंतु त्याचे ठरलेले दिवस संपल्याशिवाय आपण कितीही धडपड केली तरी आपल्याला रोगमुक्त होता येत नाही. समजा आता रामबाण औषध मिळाले आणि 5 दिवसात तुम्हाला बरे वाटले, तरी 15 दिवस व्यथा भोगायच्या नशिबात असल्या तर 10 दिवसांचा भोग शिल्लक राहून तो केव्हा ना केव्हा पीडा देणार. त्यापेक्षा आताच भोगून सारणे बरे नव्हे का? सध्या तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत निजा. पुढे ठरल्याप्रमाणे ती सर्व मंडळी देश पर्यटनार्थ जाती झाली. देवाचे वर्णन कसे करावे ते तितकेच थोडेच वाटते, कारण दुसऱ्या दिवशीपासून माझ्या मालकांना थोडे थोडे बरे वाटू लागले. पुढे त्याच आठवड्यात त्या मंडळींची बस गंगोत्रीच्या वाटेला उलटली आणि ड्रायव्हरसहित सर्व लोक खलास झाले हे मला समजले. ते ऐकताच ह्यांनी दीर्घ श्वास सोडला. तेव्हा मी म्हणाले, पुढे धोका असल्याचे आईने मला आधीच सुचवले होते. तुम्हाला औषध दिले नाही याचे कारण पण हेच आहे. दुखणे आले नसते तर तुम्ही गेलाच असता की नाही. आई आमच्याकडे होत्या म्हणून आमच्यावरचे हे घोर संकट टळले. आईंच्याकडून आम्हाला मिळणारे सहाय्य म्हणजे आगबोट जशी बुडू पाहणाऱ्या लहान सहान होड्यांचे रक्षण करते, त्याप्रमाणे मला वाटते. आज आमच्यासारख्या असंख्य लोकांना त्याच्याकडून सहाय्य मिळत असतानाही त्यांच्यामध्ये नम्रता ओतप्रोत भरलेली दिसून येत आहे. पण त्यांच्या सहवासाने आमच्यामधील ताठरपणा अजून थोडासुद्धा कमी झाला नाही, म्हणून वाईट वाटते. अरण्यात जात असता जशी चहूकडून हिंस्त्र पक्षाची गर्जना ऐकून येते, त्याप्रमाणे मनुष्याने जीवनाचा मार्ग आक्रमित असता संकटावर संकटे येऊन त्याला भेडसावून टाकतात. जर त्याला सद्गुरूंचे सहाय्य मिळाले तर मात्र धैर्याने सर्व अडचणींना तोंड देता येते, अर्थात भांबावून जाण्याची पाळी येत नाही. या संत वचनाचा आम्हा उभयताना प्रत्यय आला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.